आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। आणि ह्या व्हिडिओचं जे ऑल मटेरियल आहे ते पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। मटेरियलची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक खाली तुम्हाला मिळून जाईल। तर आता सिंपली काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे इथे CapCut आहे इथे ओपन करायचं आहे। इथे CapCut ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो पण येथे तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिंपली इथे एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटनने अशा इथून हा जो फोटो आहे इथून परफेक्ट बसवून घ्यायचा आहे। तर इथून आपण हा जो फोटो आहे इथून आपला परफेक्ट बसवूया। तर इथून बसल्यानंतर परफेक्ट आता आपल्याला काय करायचं, सिंपली पहिल्यांदा जुटायचं अशा प्रकारे। तर थोडं आपण राहिला इथे तर परफेक्ट बसूया। ओके, आता बसलेला आहे। तर सिंपली पहिल्यांदा जुटायचं इथे आल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती अगेन ॲड ओव्हरले आणि जो आपण बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे। इथून हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, त्याच बीट मावडीवरती क्लिक करू इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे अशा वेगळं होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो त्यावरती क्लिक करू, ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। हे जे सॉन्ग आहे तेवढं तर इथपर्यंत नेल्यानंतर सिंपली पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचं इथून बॅक करायचं आहे। आता तुम्हाला हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये जे आपण बीट दिलेले आहेत त्यानुसार हा जो फोटो आहे इथून कट करायचा आहे। तर कसा कट करायचा एकदा सांगतो तुम्हाला। तर सिंपली ह्या फोटोवरती क्लिक करायचे, जेथून आपली बीट चेंज होते ते यायचं अशा प्रकारे। थोडे इथं स्क्रोल केल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा वेळी इथून चेंज होते। ओके, येथे तुम्ही बघू शकाल की अशा वेळी इथून बीट चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्पीडचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आता कुठे चेंज होते बघायचे इथे। तर इथे आल्यानंतर इथून अशा वेळी बीट आहे ती इथून चेंज होते। तर सिंपली इथून स्प्लिट करायचा हा जो फोटो आहे तो, त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आपल्याला। ओके, इथून आपली अशा वेळी चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करूया, ही पण राहिलेली आणि त्याच्यानंतर इथून आपल्या आहे ना अजून इथे एक राहते शेवटची बीट। ओके, इथून आपली चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। तर अशा वेळी हा जो फोटो आहे आपण इथून स्प्लिट करून घेतला आहे बीटनुसार। त्याच्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो बीट व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे। इथून हा बीट व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा जुटायचं पुन्हा आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। मी तुम्हाला आहे ना PNG दिल म्हणजे जे इमोजी आणि ब्लॅक PNG असेल अशा प्रकारे इथून हे PNG इथून ॲड करायचं आहे आणि हे जे लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर पुन्हा तेच PNG इथून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे, म्हणजे हे जे PNG इथून स्क्रीन बरोबर परफेक्ट बसून जाईल। आता काय करायचं तुम्हाला इथे आपल्या PNG ॲड करून घ्यायच्यात। तर मी 1-2 तुम्हाला म्हणजे 2-3 सांगतो ॲड करायच्या कशा त्यानुसार तुम्हाला पुढचे ज्या PNG आहे इथून ॲड करायच्यात। तर सिंपली आपल्या इथून प्ले करून बघायचं कोणतं सॉन्ग आहे आणि कोणतं लिरिक्स आहे हे जे सॉन्गचं आहे ते। ओके, इथून आपले चालू होते। तर सिंपली पहिल्यांदा जुटा थांबून इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपलं पहिले PNG असेल इथून ॲड करायचे। ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत येते बघायचे, इथपर्यंत येते। तर ह्याची लेंथ अशा वेळी कमी करूया। त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर हेच PNG इथून परफेक्ट बसेल। आता तेच PNG वरती क्लिक करायचे, ॲनिमेशनचा ऑप्शन 4 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचे। इथे इनमध्ये थांबायचे, यामध्ये तुम्हाला एक सर्कलचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। तर कुठे इथे बघू शकता, तर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा वेळी। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर तुमच्या PNG ला ग्लो इफेक्ट आणि अशा वेळी इथून येऊन जाईल, ॲनिमेशन लागून जाईल त्या PNG ला। तर तुम्ही बघू शकाल की हे जे PNG ला अशा प्रकारे ॲनिमेशन लागलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे ते मिळून जाईल, डुप्लिकेट करायचं आहे आता आणि इथून दुसरं जे लिरिक्स असेल सॉंगचं इथून प्ले करून बघायचं आहे। ओके, इथपर्यंत येते। तर हे PNG अशा कमी करायचं आहे, पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे। आता पुन्हा इथून प्ले करून बघायचं आहे। आता आपल्या कुठून चालू होते म्हणजे इथून डुप्लिकेट करूया आणि इथून तो डायलॉग कुठं संपतो बघाया लिरिक्सचा आहे तो, म्हणजे सॉंगचं लिरिक्स आहे ते।
ओके, इथपर्यंत येतोय. तर थोडं वाढवू येतून आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करूया. तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा PNG आहेत ते तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करत नाहीत. तर मी काय करतो आता PNG राहिले तर ॲड करायचे शेवटपर्यंत ते पण इथून ॲड करून घेतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण जे पण PNG आहेत इथून आपण ॲड करून घेतलेले आहेत. इथून अशा PNG ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथून आपले आता ट्रान्झॅक्शन द्यायचे जे पण आपले हे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना. तर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्याचे हे जे व्हाईट कलरचं ऑप्शन आहे त्यावर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक ओल्ड फिल्म हा जो इफेक्ट आहे यामध्ये मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण अशा कमी करायची. कमी केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढे जे ट्रान्झॅक्शन आहे ते आहे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. येतो तुम्हाला आता पुन्हा लाईट इफेक्टमध्ये येऊन येथून तुम्हाला ब्लान्स नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे ते त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा लाईट इफेक्टमध्ये येऊन येते तुम्हाला ब्लान्स नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि जे हे आपलं शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला जे आपण म्हणजे पहिलेच ॲड केलं तेच ते लागलेलं आहे ओल्ड फ्लेमचं. तर इथून लागल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा जुटायचं येते. हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा पहिल्यांदा जुटच थांबून इथे तुम्हाला हा जो कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे जी शेवटची आपली की तिथे यायचं आहे. पुन्हा इथे की द्यायचं. हा जो कीचा ऑप्शन आहे ते येतं. दुसरी म्हणजे ही जी पहिली दिलेली आपण आणि ही दुसरी आपली की. तर सिम्पली दुसरी की तिथं आल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करून अशा थोडं झूम करायचं इथून आणि इथून तुमचा जो म्हणजे फोटो अशा इथून इफेक्ट लागल्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ॲनिमेशन जो ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं आहे. या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. इथे आल्यानंतर आता आपल्या कॉम्बोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला प्लांटोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बस स्क्रोल करून यायचे. या फोटोला आपल्या प्लांटोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बस यायचे आणि इथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे शेवटच्या फोटोला. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता जे इफेक्ट सांगितले ते तुमच्या फोटोला इथून अशा इथून ॲड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्या इथे पहिल्यांदा जुटायचे. त्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे लेअरवरती इफेक्टच्या आणि इथे तुम्हाला 3 नंबरला डुप्लिकेटचा ऑप्शन मिळून जाईल. तर त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचा ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, सन 8च्या जो मध्ये हा टिंब या टाइमलाईनला एकदा पावा तिथे या. इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅशचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ह्या जे इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करू. इथं तुम्हाला स्पीड फक्त 15 ठेवायचे आणि बाकीचं काय नाही करायचं. सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाची तिथला फोटो तिथे यायचा अशा प्रकारे जेथून आपण स्प्लिट केला तिथे. इथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोला जे पण म्हणजे होईल सूट तो इथून तुम्ही ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं हा 12 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. येथे आल्यानंतर जेथून आपण स्प्लिट केला येते अशा प्रकारे. येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला शेवटून 2 नंबरला 3 स्क्रीनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 12 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो शेवटचा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे. येथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन इथे मिळून जाईल 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लो स्लाइसमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे
त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.